ठरलं तर मग या मालिकेच्या 31 मार्चच्या भागामध्ये फायनली सायलीने असा काही तमाशा केलाय की आता मात्र प्रिया हीच बबली आहे या सत्याचा उलगडा झालाय। चक्क सायलीने प्रियासोबत मारामारी केली। आता ही मारामारी का केले, काय कारण होतं आणि याच्यातून काय सिद्ध झालं, सगळं सगळं आता पाहूया। या सगळ्यामधून सायलीचं एक वेगळंच रूप आपल्या समोर आलेलं आहे। नक्की काय झालंय बघूया। इकडे आता गुढीपाडव्याची सगळी तयारी चालू आहे आणि आता सगळेजण बाहेर आलेले असताना अर्जुनला आता प्रियाची जी जळकी खूण आहे ती सायलीला दाखवायची आहे, म्हणून आता सायली सांगायला लागते, अगं प्रिया तुझे पिन नीट नाही बसलेली आहे, असं म्हणत पिन लावण्याच्या निमित्ताने तिच्या आता जळलेला भाग ती अर्जुनला दाखवते आणि अर्जुन म्हणतो, हे तर कन्फर्म झालेलं आहे आपल्याला की आता ही बबलीच आहे, पण त्यासाठी आपल्याला अजून पुढचं पाऊल हे करायला लागणार आहे, मैनाचे डोळे उघडणं। जोपर्यंत आपण मैनाला पुरावे देत नाहीये तोपर्यंत ती आपल्यासाठी काम करणार नाहीये। इकडे तोपर्यंत अश्विन आता सांगायला लागतोय, चला गुढीचं पूजन करून घेऊया। प्रिया आता पूजन करण्यासाठी सगळ्यात पहिले पुढे आलेली असताना इकडे तोपर्यंत लगेचच कल्पना म्हणते, तन्वी मला काय वाटतं माहितीये का, आपण ना अर्जुन सायलीला पूजन करायला देऊया। गेल्या वर्षी सुद्धा आता तुम्ही दोघांनीच हे पूजन केलं होतं ना, म्हणून मला असं वाटतं की यावर्षी अर्जुन आणि सायली या दोघांनी जर का हे पूजन केलं तर, आणि मला माहितीये तन्वी तू किती समजूतदार आहेस, तू कधीच याला नकार देणार नाहीयेस। प्रिया आता विचार करायला लागते, अरे देवा इतका मोठा चांगुलपणाचा बुरखा पांघरलाय, आता जर का नाही बोललो तर मात्र गोंधळ होईल। आणि त्यानंतर ती म्हणते, हो काहीच प्रॉब्लेम नाहीये, करू दे ना पूजा। यावरती अश्विन म्हणतो, बघितलंस तन्वीनं कधीच कोणाच्या बद्दल मनात राग ठेवत नाहीये। नंतर अर्जुन सायली पूजा करतात, एक एक करत अस्मिता, सचिन आणि त्याचबरोबर प्रिया आणि आता अश्विन हे सगळेच जण पूजन करत आहेत। आणि त्याच वेळेला सायली आता गुढीकडे पूजन करत सांगत आहे की लवकरात लवकर हे बबली लोखंडे नावाचं जे काही वादळ आमच्या घरामध्ये आहे ते लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर आणि हिचा खरा चेहरा हा आता सगळ्यांना समजू दे। हे सगळं चालू असताना इकडे आता तोपर्यंत सायली सांगायला लागते, लवकरात लवकर आपल्याला आता महिनापर्यंत पुरावा न्यायला पाहिजे। इकडे अस्मिता गुढीची पूजा करते आणि ती आता गुढीकडे मागते की सचिनवरती जे काही आर्थिक संकट आलेलं आहे ना ते लवकरात लवकर निवळू दे, त्याचं आता जॉब किंवा त्याचं आर्थिक सुरळीतता येऊ दे, आणि त्यासाठी आता इकडे मला काहीही करायला लागलं तरी मी करायला तयार आहे, म्हणजे आमच्यामधले जे काही वाद वगैरे आहेत ते मिटून जातील। असं म्हणत भोळी अस्मिता आता इकडे सचिनसाठी प्रार्थना करते, पण तिला माहित नाहीये की सचिनच तिला फसवतोय। इकडे तोपर्यंत बराच वेळ वाट पाहत मैना बसलेली आहे आणि मैना आता म्हणते, आली काय आली काय ती सायली, आली मोठी माझ्या मुलीच्या विरोधात पुरावे देणारी। यावरती सदा सांगतोय, अगं थांब, इतके दिवस तू आपल्या बबलीची वाट तर पाहिली होतीसच ना, मग जर का इतके दिवस बबलीची वाट पाहत थांबली होतीस तर आता जर का सायलीची वाट पाहिलीस तर काय हरकत आहे। यावरती ती आता चिडते आणि तुम्हाला त्या सायली आणि अर्जुनने एकदा काय तुमचा जीव वाचवला, तुम्ही तर आपल्या पोरींच्या विरोधातच निघालात। यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतो तो की हे बघ तू शांत बस, सायली जर का म्हटलेली आहे ना तर आता सायली येणार म्हणजे येणार। आणि त्यावेळेला शोभा म्हणते, हो तर सायली म्हणते ते खरं करतेच। तितक्यात तिथे अर्जुन आलाय आणि बघा सायलीने जे काही बोलले ना ते खरं करण्यासाठी तिने आता मोठा ट्रॅप रचलेला आहे। असं म्हटल्यावर ती मग आता मैना म्हणते, कुठे आहे सायली, कुठे आहे। यावरती अर्जुन म्हणतो, तुमच्या खोट्या बबलीचा खोटा मुखवटा फाडण्यासाठी ती घरी थांबलेली आहे, हा बघा व्हिडिओ। असं म्हणत मग आता तो प्रिया झोपलेली असताना सायली जो काही व्हिडिओ करत आहे तो व्हिडिओ आता इकडे तो तिला दाखवतो आणि म्हणतो, बघा तुमची मुलगी मोबाईलवरती आहे, तुम्हाला असं वाटते की ती तुमचे मेसेज वाचतेय की नाही वाचतेय, तर हे बघा तिने तुमचे मेसेज आता वाचलेले सुद्धा आहेत आणि आता तरी सुद्धा ती तुम्हाला रिप्लाय करत नाहीये। आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुमचा हा छोटा मोबाईल, या मोबाईलवरून मी तिला आत्ताच्या आत्ता मेसेज करतो। असं म्हणत अर्जुन आता सदा मैनाच्या समोर तिचा जो छोटासा मोबाईल आहे त्या मोबाईलवरून आता मेसेज करतोय की पोरी, अगं तुझे वडील खूप आजारी आहेत, लवकरात लवकर ये, मरणाच्या दारामध्ये असलेल्या वडिलांना या सगळ्यामध्ये तू आता लवकरात लवकर वाचवू शकतेस। असं म्हटल्यावरती आता प्रिया मेसेज वाचते। इकडे हे सगळं रेकॉर्डिंग सदा मैना पाहत आहेत याची कल्पना अजिबात आता इकडे तिला नाहीये। आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे ती म्हणते, अच्छा म्हणजे सदा आजारी आहे तर मरू दे की नाही, मला काय करायचंय, सदा जर का मेला तर बरं आहे आणि त्याच्यासोबत त्या मैनाला सुद्धा मरू दे। असं म्हणत इकडे आता लगेचच ती खुश झालेली आहे आणि हे सगळं बोलण्याचं रेकॉर्डिंग ज्या वेळेला सायली पाठवते त्यावेळेला सदा मैना ते ऐकतात आणि त्यांना धक्का बसतो। प्रियाला दाराच्या इथे खुट्ट वाजल्याचा आवाज आलाय म्हणून ती उठले आणि उठून पाहते, अरे दार कोणी उघडलं, ठीक आहे माझ्याकडूनच चुकून दार उघडं राहिलं असेल। असं म्हणत ती आता लगेचच दार बंद करून घेते।
मग आता सायली आपल्या रूममध्ये येते आणि त्यावेळेला ती आता सदा महिन्याला सांगते, बघितलं तुमच्या मुलीला तुमच्याबद्दल काही पडलेलं नाहीये, तुम्हाला कळतंय का? जर का आता या सगळ्यामध्ये तुमची मुलगी तुमच्याबद्दल काही वाटत असतं तर धावत आली असती ना. आता मैना रडायला लागते आणि त्यानंतर आता इकडे सांगायला लागते सायली, जो काही प्रकार आहे ना, हा सगळा सगळा तुमच्या समोर ठेवलेला आहे. कळतंय का तुम्हाला? सगळा प्रकार तुमच्या समोर आहे आणि आता तुम्ही ठरवायचं आहे की काय करायचं आहे ते. म्हणजे आता तुम्हाला सगळे अधिकार आहेत. तुम्हाला जर का अजूनही तन्वीची मदत करायची असेल तर आता तुम्ही अजूनही तन्वीची मदत करू शकता. आणि या सगळ्यामध्ये आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुम्हाला अजूनही तन्वीची मदत करायची असेल तर मात्र तुम्ही म्हणजे विचार करा की ही मुलगी तुमच्यासाठी काय करते. यावरती सदा म्हणते, अजिबात नाही. आत्तापर्यंत तिने माझं हे रूप पाहिलेलं आहे, पण यापुढे ती आता माझं इतकं चिडलेलं रूप बघेल ना, मी तुझी मदत करणार आहे सायली. तू अजिबात चिंता करू नकोस. तिला एक्सपोज करण्यासाठी जे काही करता येईल ते मी सगळं करेन. असं म्हणत आता इकडे मैना सुद्धा सायलीच्या बाजूने झाले. मग आता इकडे सायली दुसऱ्या दिवशी खूपच खुश आहे. सायली खुश होऊन आता इकडे सकाळी सकाळी लवकरच नाश्ता आणि ब्रेकफास्ट घेऊन आलेली आहे. ज्या वेळेला ती ब्रेकफास्ट आणि नाश्ता घेऊन येते, अर्जुन म्हणतो, अरे वा, आज काय, आज सकाळी सकाळी एकदम आता तू खुश आहेस. यावरती ती म्हणते, मग काय, आपण मैनाचे डोळे तर उघडलेले आहेत आणि मैनाचे डोळे उघडल्यामुळे आता मात्र मैना आपल्याला मदत करायला तयार होणार आहे. या गोष्टीचा मला आता खूपच आनंद आहे. यावरती मग आता अर्जुन म्हणतोय, हो, ही तर गोष्ट आपल्यासाठी चांगलीच आहे आणि त्याच खुशीमध्ये मारामारी आणलेस का तू? यावरती ती म्हणते, मग चहा आणि कॉफी एकत्र करून आता तुम्हाला आवडते तशी आणले. मग अर्जुन आता सायली आणि तिचा स्वतःचा कप एकत्र करतो आणि त्यानंतर दोघं जण छानपैकी हे त्यांचं विजय म्हणा, ही त्यांची विक्ट्री सेलिब्रेट करत असतात की एकदा का आता मात्र मैना इकडे आली की आपल्यासाठी हे सगळं सोपं होऊन जाईल. तोपर्यंत इकडे सकाळी प्रियाने लवकर उठले आणि ब्रेकफास्ट वगैरे बनवलेला आहे आणि आता अश्विनसाठी टिफिन दिलाय. अश्विनला टिफिन दिल्यावरती अश्विन आता इतका खुश झालाय, तन्वी म्हणजे आज तू माझ्यासाठी टिफिन बनवलास? यावरती ती सांगते, हो ना, त्या दिवशी आईने तुला टिफिन दिलेला माझ्या हातून सांडला ना, त्यामुळे मला इतकी गिल्ट वाटत होती ना, म्हणून आज सकाळी लवकर उठले आणि खास तू ऑफिसला जायच्या आधी त्याच्या आधी मी तुझ्यासाठी टिफिन बनवलेला आहे. बघितलंस ना. यावरती आता एक दिवस टिफिन मिळाल्यावरती अश्विनला इतका आनंद झालाय, कारण कधीच जी गोष्ट मिळत नाही ती कधीतरी मिळाल्यावरती होणारा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती दिसतोय. आणि त्यानंतर मग आता तो म्हणतोय, खरंच तन्वी, आज मी खूप खुश आहे. त्यावरती ती म्हणते, आता इथे टाइमपास करू नको, जा, पेशंट तुझी वाट पाहत असतील. असं म्हणत प्रिया त्याला पटकन आता हाकलून देते जवळजवळ आणि त्यानंतर ती आपला मोबाईल घेते. प्रियाचा हेतूच हा असतो की पटकन याने इथून निघून जावं, मग आपल्याला रान मोकळं जे काही करायचंय ते. प्रिया मोबाईल घेते आणि अरे देवा, काल तर मी मोबाईल सायलेंटवरती करून ठेवला होता आणि तो विसरूनच गेले होते तो सायलेंटवरचा मोबाईल काढायला. अरे देवा, असं म्हणत ती मोबाईल सायलेंटवरचा काढते आणि या महिनाचा मला का नाही फोन आला? इतके दिवस तर आता मैना मला कशी फोन करत होती आणि आत्ता आत्ता मात्र मैना मला अजिबात कॉल करत नाहीये, नक्की काय झालंय? असं म्हणत ती आता मैनाला कॉल करते, पण मैनाचा फोन सायलीकडे असल्या कारणाने मग आता फोन काही तो उचलला जात नाहीये आणि ती चांगलीच घाबरली नाही. या मैनाला 4 पैसे फेकले पाहिजेत, नाहीतर आता माझ्याच अंगाशी येईल. इकडे तोपर्यंत अर्जुन आता सकाळी तयार झालाय. सायली तिकडे आलेली आहे आणि निवांत सायलीला सकाळी सकाळी बघून अर्जुन आता खूपच आश्चर्यचकित झालाय. तो आता म्हणतोय, आज काय, नेहमी तर सकाळी तुझी खूपच धावपळ चालू असते, आज काय झालं? यावरती सायली म्हणते, आज सूर्य पश्चिमेला उगवलाय. प्रिया सकाळी लवकर उठली आणि तिने टिफिन वगैरे बनवलाय, ब्रेकफास्ट पण झालाय आणि त्यामुळे मला आरामच आराम आहे. यावरती अर्जुन म्हणतो, अरे वा, ही तर चांगलीच गोष्ट आहे. तुला आराम आहे ही गोष्ट चांगली असली तरी आपल्या पोटाला काय खायला लागणार आहे याची मात्र काहीच कल्पना नाहीये. त्यावरती सायली म्हणते, आता आपलं मिशन एकच आहे, आपल्याला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आता प्रियाला एक्सपोज करण्यासाठी मैना आणि तिची DNA टेस्ट करायला पाहिजे. अर्जुन म्हणतो, हो, ही DNA टेस्ट करण्यासाठी आपल्याला सॅम्पल लागतील, नखांचे लागतील, केसांचे लागतील, कसले तरी सॅम्पल लागतील. सदा मैना तर आता त्यांचे सॅम्पल देतील, पण तन्वीचं काय? यावरती सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू आहे. इकडे तोपर्यंत आता ब्रेकफास्ट चालू असताना अस्मिता आले आणि डॅड, मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय, प्रताप, काय झालं, बोल ना. यावरती ती म्हणते, अहो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की माझं ATMचं कार्ड आता म्हणजे ब्लॉक झालंय का, माझं डेबिट कार्ड चालत नाहीये, काय सांगतायत हे सगळं, काय चाललंय? यावरती तुम्ही बँकेमध्ये कॉल करा ना. त्यावरती मग आता इकडे प्रताप म्हणतो, हे बघ, मी कॉल तर करतो, पण तुला पैशाची गरज आहे का? तर मी तुला पैसे देतो ना. यावरती कल्पना म्हणते, हो अस्मिता, अगं तुला पैसे जर का हवे असतील तर सांग ना, किती हवेत? यावरती अस्मिता काही बोलणार
तर सचिन म्हणतो तसं नाही. अहो असं काय करताय? जर का बँकेमध्ये काही फ्रॉड झाला असेल तर, अस्मिताचं कार्ड कोणी मुद्दाम बंद केलं असेल तर, मुद्दाम बंद करून त्याच्यामधले पैसे लाखो उडवले असतील तर, आणि याच शंका येत आहेत म्हणून आता कार्ड ॲक्टिव्हेट करणं महत्त्वाचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे प्रताप आणि कल्पना यांना आता खूपच राग आलाय. आता हे सगळा फ्रॉड करणार कोण? तूच तर फ्रॉड करणार ना. यावरती अस्मिता म्हणते हो, आणि माझे पैसे मला हवेत ना, तुम्ही का मला पैसे द्याल? असं म्हटल्यावरती लगेचच मग आता अर्जुन तिकडे आलाय आणि अस्मिताबाई तुला पैसे हवेत की तुला कोणाला द्यायला पैसे हवेत? असं म्हणत तो सचिनकडे पाहतोय. आता सचिनच अस्मिताचे सगळे पैसे उडवतोय हे आता सगळ्यांना माहिती आहे आणि त्यावरती मग आता अस्मिता सांगायला लागते, ते कार्ड माझं आहे, ते पैसे माझे आहेत आणि लवकरात लवकर त्याचा काय प्रॉब्लेम आहे हे मला कळलं पाहिजे. असं म्हणत अस्मिता निघून गेले. इकडे आता लगेचच सायली आणि अर्जुन आलेत आणि या सचिनचं काय करायचं, निर्लज्जपणाचा कळस आहे कळस, असं दोघं जण आता मात्र बोलत आहेत. त्याच वेळेला इकडे आता अश्विन आणि इकडे आता प्रिया खाली आलेली आहे. प्रियाने सांगितलं सगळ्यांसाठी मी नाश्ता केलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी छानपैकी नाश्ता करून घ्या. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच कल्पना म्हणते हो हो, तू चिंता करू नकोस, आम्ही सगळे नाश्ता करतोय. पण तितक्यात आता प्रियाचा फोन वाजलाय. प्रियाने ज्या माणसाला कामासाठी पाठवलेलं आहे तो माणूस तिकडे आलेला आहे. प्रियाने कामाला पाठवलेला माणूस आल्यावरती मग आता त्याचा फोन आलाय. फोन आल्यावरती प्रिया विमलला सांगते, विमल तू सगळ्यांना नाश्ता दे, मी आलेच. इकडे तोपर्यंत सायली सांगते, आई बाबा मला तुमचं एक फेवर पाहिजे. म्हणजे आता प्रिया इतकं चांगुलपणाचं नाटक करती आहे ना, तर हे चांगुलपणाचं नाटक आपल्याला पटलंय हे आता आपण या सगळ्यामध्ये तिला दाखवायचं आहे. म्हणजे आपल्याला हे सगळं पटलंय हे दाखवण्यासाठी तिला तुम्ही काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते कल्पना, म्हणजे काय गिफ्ट द्यायचं? यावरती सायली सांगते, आई हे फक्त नाटकच असणार आहे, मी जे काही सांगते ते तुम्ही फक्त ऐका. म्हणजे खरं सांगायचं तर आता तिला ना माझ्याकडे ज्या चाव्या आहेत ना पूर्णाईने घराच्या दिलेल्या, त्या तुम्ही काढून द्यायच्या. यावरती अर्जुनला, कल्पनाला आणि प्रतापला तिघांनाही काहीच कळत नाहीये की प्रिया इकडे सायलीच्या डोक्यामध्ये चाललंय तरी काय. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे तो म्हणतोय काय चाललंय काय? यावरती सायली सांगते, मी सांगते नंतर तुम्हाला काय आहे ते. असं म्हणत सायलीने मात्र आता खूपच मोठं प्लॅनिंग केलेलं आहे याची कल्पना अजिबात आता मात्र प्रियाला पण नाहीये. प्रिया फोन करते. तो माणूस फोनवरती सांगतोय की मॅडम अहो तुम्ही जे काम करायला पाठवलं होतं ते काम होऊ शकत नाहीये. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते प्रिया, काय झालं, काम का नाही होऊ शकत आहे? यावरती मग आता तो सांगतोय, अहो या घरामध्ये कुणीच नाहीये, कुणीही इकडे नाहीये आणि कुणीही इकडे पैसे द्यायला पण नाहीये, काय करू मी? आता मात्र प्रिया घाबरते, गेले कुठे हे सदा महिना? म्हणजे अर्जुन आणि सायली यांनी त्यांना गायब केलं की काय? नाही नाही, मी नको तो विचार करायला नको आहे. मला आता या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे. पण कसं काय शोधू, काय शोधू? इकडे आता अर्जुन सायलीने आपला प्लॅन प्रतिमाला, कल्पनाला आणि आता प्रतापला सांगितलेला आहे. त्यानंतर मग आता इकडे प्रताप म्हणतो, अगं असं काय करतेस? तिच्या हातामध्ये चाव्या देणे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखं आहे. यावरती सायली म्हणते, प्लीज प्लीज माझ्यासाठी करा, नंतर त्या चाव्या कशा काढायच्या, काय काढायच्या हे आता मी सगळं बघून घेते. असं म्हटल्यावरती मग आता प्रियाचं फोनवरचं बोलणं झालंय. प्रिया इकडे आतमध्ये आली. कल्पना म्हणते, हे बघ तन्वी, आत्ताच्या आत्ता तू अश्विनला फोन करून बोलवून घे. यावरती ती म्हणते, आई काही झालंय का, माझ्याकडून काही चुकलंय का? यावरती ती म्हणते, मी तुला यावरती प्रिया आता अश्विनला कॉल करून बोलवून घेते. घाईघाईमध्ये अश्विन आलेला आहे. प्रिया विचार करते काय झालं असेल, म्हणजे ह्यांना काही कळलंय का, या अर्जुन सायलीने नवीन काही कांड केलंय का? आणि तितक्यातच अश्विन आलाय. अश्विन म्हणतो, काय ग तन्वी, मला असं घाईघाईत का बोलवून घेतलंस? यावरती ती म्हणते, मला खरंच काहीच माहिती नाहीये, मला आता आई आणि बाबा म्हटले म्हणून आता मी बोलवलं तुला. त्यावरती मग आता कल्पना म्हणते, इतके दिवस आम्ही पाहतोय की आता तन्वी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं ती मनापासून करते आणि त्याचमुळे आता मात्र आम्ही ठरवलंय की आता तिला बक्षीस द्यायचं. असं म्हणत सायली, चाव्या दे. सायली म्हणते, आई चावी कशाला? यावरती कल्पना म्हणते, प्रश्न विचारू नकोस, दे मला चावी. असं म्हणत कल्पना रागारागात सायलीकडून चावी काढून घेते आणि तन्वी, आजपासून या घराची सगळी जबाबदारी तू सांभाळायची आहेस. मला खात्री आहे की या घराची सगळी जबाबदारी तू व्यवस्थितरित्या सांभाळशील. असं म्हटल्यावरती प्रिया आणि अश्विन हे दोघं जण खुश झालेत. पण त्याच वेळेला सायली ती चावी काढून घेते आणि ते काही नाहीये, पूर्णाईने या चाव्या मला दिल्या होत्या की नाही, मग आता या चाव्या माझ्याचकडे राहणार. तू आता कितीही नाटक केलंस तरी सुद्धा मिळणार नाही. अर्जुन म्हणतो, हो मम्मा बरोबर आहे, अगं काय करतेस तू, तू हिच्या हातामध्ये का सगळी सत्ता सोपवतेस? यावरती अश्विन म्हणतो, दादा तू कशाला पडतोस ह्याच्यामध्ये, जर का या दोघांनी निर्णय घेतलेला आहे ना तर तू कशाला हे करतोस? यावरती सायली म्हणते, अजिबात नाही, त्या चाव्या माझ्या आहेत. सायलीने चक्क प्रियासोबत मारामारी करायला सुरुवात केलेली आहे
आणि या सगळ्यामध्ये आता मात्र मारामारी करत असताना ती प्रियाचे केस तोडण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून DNA टेस्टसाठी तिला आता ते केस उपयोगाला पडणार असतात. पण याची कल्पना कुणालाच नाही आहे की सायलीने हे नाटक का केले. प्रिया चाव्या दे, चाव्या दे असं म्हणत चक्क आता सगळ्यांच्या समोर मारामारी करते. मारामारी करताना तिने प्रियाचे केस मुळात धरलेत. 2 हातांनी केस धरून जितके हातामध्ये केस येतील तितके केस तिने उपटून काढलेत. आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन म्हणतो, अगं काय करत काय होतीस तू खाली? म्हणजे तू साधा शब्दाला शब्द न वाढवणारी तू आता मारामारी केलीस, प्रियाचे केस ओढलेस. यावरती सायली म्हणते, त्याच्यामागे सुद्धा आता माझा एक हेतू होता. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्जुन, म्हणजे यावर सायली म्हणते, DNA टेस्ट केस हवे होते ना, 1 नाही 2 नाही 3 केस मिळालेत प्रियाचे. आता DNA टेस्टसाठी सॅम्पल द्या. अर्जुनला तर आता खूप मोठी कमालच वाटते. पुढील भागामध्ये DNA टेस्ट आता पॉझिटिव्ह आल्यावरती नक्की काय होणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार आहे.